चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आज आहे अधिक महिन्यातली पहिली आपली कमला एकादशी, जी शुक्ल पक्षातील आहे, जिला पद्मिनी एकादशी देखील म्हटलं जातं। आजची तिथी खूप प्रभावी असणार आहे आणि मी सांगेल की आज तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर नक्कीच उपवास करा श्री विष्णूंसाठी। तर नसेलच जमेल तुम्हाला उपवास करणं तर ठीक आहे, पण सेवा तर नक्कीच करा। भले तुम्हाला अधिक महिन्यातला इतर कुठल्याही दिवशी कुठली सेवा करायला जमणार नसेल, पण नक्की सांगेल की अधिक महिन्यातली एकादशी तिथी खूप प्रभावी आहे आणि या दिवशी जर तुम्ही श्री विष्णूंच्या ज्या काही सेवा करताल, त्या नामस्मरण करताल, त्याचे तुम्हाला अधिकस्य पुण्यफल प्राप्त होणार आहे। आणि ज्यांना आज एकादशी दिवशी सेवा करणं शक्य होणार नाही किंवा सुतक आहे, विटाळ आहे, मासिक धर्म आहे, पूजा अर्चा अभिषेक करणं शक्य होणार नाही आहे, त्यांनी नाराज होऊ नका। अजून पुढचे आपली अजून एक एकादशी तिथी येणार आहे, जी जून महिन्यामध्ये असणार आहे, ती अधिक महिन्यातलीच असेल। तर नक्कीच त्या तिथीला जर तुम्ही सेवा, उपवास, व्रत आणि पूजा अर्चा जर केला, अभिषेक केला तर नक्कीच तुम्हाला ते फलदायी ठरणार आहे। तर म्हणजे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की आपणास माहिती असेल आणि मी खूपदा सांगितलं सुद्धा आहे की अधिक महिना हा 33 महिन्यानंतर तो 3 वर्षानंतर येत असतो। म्हणून अधिक महिना जसा महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीने अधिक महिन्यात येणारी प्रत्येक तिथी, वार, सणवार हे खूप जास्त महत्त्वाचे असतात। त्याच्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक महिन्यातली जी काही अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी आहे ती नेमकी कधी आलेली आहे। कारण की अधिक महिन्यातली ही पौर्णिमा तिथी खूप जास्त प्रभावी असणार आहे। इतर महिन्यामध्ये सुद्धा पौर्णिमा तिथी असतात, पण अधिक महिन्यातली पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे ती जास्त प्रभावी असणार आहे। आता अधिक महिन्यातली जी पौर्णिमा तिथी आलेली आहे, अधिक ज्येष्ठ पौर्णिमा, ही याबद्दल खूप लोकांना संभ्रम आहे, कारण की 2 दिवशी तिथी दाखवली गेली आहे कॅलेंडरमध्ये, 30 मेला आणि 31 मेला। तर नेमकी कोणत्या दिवशी तिथी आहे, कोणत्या आणि कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, ते पण आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत। आणि सोबत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करायला खूप महत्त्व आहे। तर ज्यांना कोणाला या अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करणं रोज करणं शक्य होणार नसेल किंवा अजूनपर्यंत केलं नसेल, तर नक्कीच अधिक ज्येष्ठ पौर्णिमा ही तिथी खूप महत्त्वाची आहे। या दिवशी जर तुम्ही सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं आणि ते कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दल देखील तुम्हाला संपूर्ण माहिती आजचे व्हिडिओ देणार आहे। खूप जास्त प्रभावी तिथी आहे, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न पडणार नाही, शंका निर्माण होणार नाहीत। आणि हो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आपल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले जे काही नोटिफिकेशन असतात किंवा नवनवीन जे व्हिडिओ येतात ते सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील। आता मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अधिक ज्येष्ठ पौर्णिमा जी आपली अधिक महिन्यातली आलेली पौर्णिमा आहे ती खूप प्रभावी आहे। आणि पौर्णिमा तिथी जी असते श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मींना समर्पित असते। आणि सोबत आपले कुलदेवीचे जे काही आपले सेवा असतात, कुळाचार असतं, नामस्मरण असतं, नैवेद्य, हे सुद्धा आपण पौर्णिमा तिथीला करू शकतो। त्यामुळे मी अजून एक सांगेल, नोंद करेल तुम्हाला, जर तुम्हाला आई भगवतीची, कुलदेवीची अजून देखील कुठली सेवा, पारायण, नामस्मरण झालं नसेल, ओटी भरणं झालं नसेल, तर नक्कीच अधिक महिन्यातली ज्येष्ठ पौर्णिमा तिथी येते आहे। या दिवशी नक्कीच आई भगवतीचं एक पाठ असेल, नामस्मरण असेल, मंत्र स्तोत्र पठण करणे असेल, कुळाचार असेल, ओटी भरणे असेल किंवा सवाष्णांची ओटी भरणं असेल, या सर्व काही गोष्टी तुम्ही या पौर्णिमा तिथीला नक्कीच करू शकता। खूप प्रभावी तिथी आहे। नक्कीच ज्या जमेल त्या सर्व सेवा मी तुम्हाला सांगेलच, 1-2 दिवसामध्ये काय काय करायचं आहे, त्यापैकी जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच करायचं आहे आपल्याला। आता येऊया मेन मुद्द्यावर, ते म्हणजेच अधिक मासातील ज्येष्ठ अधिक महिन्यातली जी काही अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आहे ती कधी सुरू होते आहे, कधी संपते आहे। सगळ्यात पहिले बघायला गेलं तर 30 मे आणि 31 मे या दोन्ही तारखेला ही आपली अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी दाखवली गेली आहे कॅलेंडरमध्ये। आता माझ्याकडे जे कॅलेंडर आहे ते आपलं दिंडोबा स्वामी समर्थ केंद्रातलं कॅलेंडर आहे। यावरती योग्य तिथी कधी चालू होते, कधी संपते, सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे, सगळं काही दिलेलं असतं। तेच मी तुम्हाला तर सांगते आहे। तर आता मंडळींनो, अधिक ज्येष्ठ पौर्णिमा जी आहे ती 30 मेला शनिवारी, 30 तारखेला शनिवार आहे, 30 मेला शनिवारी सकाळी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 11:58 होणार आहे। म्हणजे एक 12ला 1-2 मिनिटं कमी असतील बघा। 30 मेला 11:58 आपली अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 31 मेला रविवारी दुपारी 2:15 आपली ही अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी संपणार आहे। त्यामुळे बघायला गेलं तर ज्यांना आता उपवास पण खूप जणांना असतो, अधिक ज्येष्ठ आता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा उपवास देखील असतो, त्यामुळे ज्यांना कोणाला पौर्णिमा तिथीचा उपवास असेल त्यांनी नक्कीच 31 तारखेला करायचा आहे। कारण की 31 तारखेला ही आपली जी काही तिथी आहे पौर्णिमा तिथी, ती सूर्योदय पाहते आणि उगवत्या सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते त्याच वेळेस तो तिथी ग्राह्य धरली जाते। आणि जर तुम्हाला उपवास असेल पौर्णिमेचा तर तुम्ही 31 मेला रविवारी करायचा आहे पौर्णिमेचा उपवास। आणि आता येऊयात ते म्हणजेच काय, तर तुम्हाला आता ज्यांनी कोणी अजून सुद्धा अधिक महिन्यामध्ये श्री सत्यनारायण पूजन केलेलं नसेल, आता सत्यनारायण पूजन अधिक मासामध्ये का करावं किंवा सत्यनारायण पूजनाचं एवढं काय महत्व आहे,
तर मी एकच सांगेल की सत्यनारायण पूजन म्हणजेच काय आहे, तर श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे, ते म्हणजे सत्यदत्त पूजन त्याला म्हणतात, किंवा सत्यपूजन, सत्य स्वरूपातील पूजन म्हणायला हरकत नाही श्री विष्णूंचं. तर हे पूजन आपण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या घरात करायला पाहिजे. आता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे करतात त्यांना माहिती असेल सर्व काही, पण जे कोणी करत नसेल त्यांनी या अधिक महिन्यामध्ये तरी, अधिक महिन्यातल्या पौर्णिमा तिथीला जी आता येणार आहे त्या तिथीला तरी नक्कीच आपल्या घरामध्ये हे सत्यनारायण पूजन करायचं आहे. सत्यनारायण पूजन घरामध्ये का करावं? कारण की आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य घरामध्ये नांदावं, घरातलं जे काही धन धान्य आहे ते कधीच कमी पडू नये, त्याच्यामध्ये बरकत व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, कुठलाही नकारात्मक वाईट शक्तींचा घरामध्ये प्रवेश होऊ नये, सोबत आपल्या डोक्यावरती जर काही आर्थिक संकट असेल, डोक्यावरचं कर्ज वाढलेलं आहे, आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आहे, त्यासाठी हे पूजन खूप महत्वाचं सांगितलं गेलेलं आहे आपल्या मार्गामध्ये. आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही हे सत्यनारायण पूजन घरामध्ये जर केलं, घरच्या घरी जर केलं, तर खरंच सांगते अखंड लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग तुम्हाला खुला होऊ शकतो. असं नाही की एकदा केले की तुम्हाला खूप घबाड भेटणार आहे असं नाही म्हणणार मी, पण त्या संकटातून अडचणीतून बाहेर पडण्याचे योग्य मार्ग आपोआप तुमच्या समोर येत जाणार आणि त्यातून तुम्ही हळूहळू बाहेर पडत जाणार. आणि मी खरं सांगते आता कितीतरी वर्ष ह्यामध्ये काही मोठेपणा नाही आहे, पण एक खूप आता 2-4 मला वाटतं जेव्हापासून कळालं आहे, मार्गामध्ये सांगितली गेली आहे सेवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करावं, तेव्हापासून आम्ही घरामध्ये करतो आहे. खरंच सांगते टप्प्याटप्प्याने अशी प्रगती होत गेली आहे, असे छान अनुभव आले आहेत ना, खूप छान अनुभव आले. तुम्ही सुद्धा घेऊन बघा. ज्यांनी कोणी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत असेल ते नक्कीच काय फरक पडला आहे तुम्हाला त्यांनी नक्कीच आज कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून इतर सेवेकरांना, इतर भक्तांना त्याची प्रेरणा मिळेल करण्यासाठी. आणि मी एकच सांगेल की बा सत्यपूजन ह्याला म्हणतात. सत्यनारायण पूजन म्हणजे काय? सत्यपूजन, जे श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे. आणि आपणास माहिती आहे सत्यनारायण देवता हे विष्णूंचं एक स्वरूप मानले गेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे आपण श्रीहरी विष्णूंचीच या अधिक ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपण घरामध्ये पूजन करणार आहोत. खूप प्रभावी आहे बघा. ज्यांनी कोणी पोथी वाचली असेल ना, त्याच्यामध्ये आशीर्वाद दिलेला आहे सत्यनारायण देवतांनी, की जे कोणी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला असेल किंवा घरामध्ये सत्यनारायण पूजन करेल वेळोवेळी, त्यांच्या घरामध्ये कधीच कुठल्या गोष्टीची कमी राहणार नाही. आणि तुम्ही तर बघा अधिक महिन्यातली ही अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि श्री विष्णूंची ही अतिशय प्रभावी सेवा पूजन आपल्या घरामध्ये होणार आहे. तर विचार करा, आपल्याला अधिक पटीने जास्त आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणून सांगते की नक्कीच या भले तुम्हाला इतर दिवशी जमलं नसेल अधिक महिन्यामध्ये किंवा जमणार नसेल पुढे जाऊन, तरी पौर्णिमा तिथी खरंच सांगते खूप महत्वाची आहे. या वेळेत तुम्हाला नक्कीच, आता मी एक सांगेल, ज्यांना कोणाला या पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजन करायचं आहे त्यांनी पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही घरामध्ये सत्यनारायण पूजन करू शकता. आता अजून एक सांगेल, त्यातल्या त्यात अजून एक सगळ्यात शुभ मुहूर्त म्हणजेच काय? प्रदोष काळ. जर तुम्ही ज्या दिवशी पौर्णिमा तिथी असते त्या पौर्णिमेच्या तिथी सुरू झाल्यापासून संपेपर्यंत त्याच्यामध्ये जो काही प्रदोष काळ येतो, प्रदोष काळ म्हणजेच काय? संध्याकाळी 4:30 ते आपली संध्याकाळी 7:30 पर्यंतचा जो काही वेळ असतो, काळ असतो, त्याला प्रदोष काळ म्हणतात. त्या प्रदोष काळामध्ये जर आपण घरामध्ये सत्यनारायण पूजन केलं पौर्णिमेला, तर खरं सांगते खूप जास्त तुम्हाला त्याचं फलप्राप्ती प्राप्त होत असते. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन करावं, ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत करावं. आता जर तुम्हाला या अधिक ज्येष्ठ पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरात करायचं असेल आणि तेही तुम्हाला प्रदोष काळ जाणून घ्यायचा असेल, तर मी एकच सांगेल, तुम्ही 30 मेला शनिवारी संध्याकाळी घरामध्ये सत्यनारायण पूजन करावं. कारण की 30 मेला दिवसभर पौर्णिमा तिथी आहे. 30 मेला शनिवारी दिवसभर पौर्णिमा तिथी आहे, संध्याकाळी सुद्धा आहे आणि रविवारी दुपारी संपते आहे. त्यामुळे रविवारी तुम्ही संध्याकाळी करू शकणार नाही. त्यामुळे 30 मेला शनिवारी तुम्ही संध्याकाळी घरामध्ये आपल्या प्रदोष काळात सत्यनारायण पूजन करावं. मी खरं सांगते ही तिथी घालवू नका, खूप प्रभावी आहे सत्यनारायण पूजन करण्यासाठी. आता प्रत्येक महिने पौर्णिमेला आम्ही घरामध्ये सत्यनारायण पूजन करतो. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी पोथी सुद्धा दाखवलेली आहे की पोथी कशी असते, काय असते. आपल्या जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा, जिथे तुम्हाला सत्यनारायण पूजनाची पोथी भेटून जाईल. त्यात सर्व साहित्य, पूजा मांडणी, पंचोपचार पूजा, 5 अध्याय, आरती, सोबतच आपल्याला नैवेद्य काय दाखवायचा आहे आणि सोबत दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची आहे याबद्दल मंत्र सुद्धा दिलेला आहे. अतिशय प्रभावी पोथी आहे. आजच आपल्या घरात आणून घ्या, जेणेकरून तुम्ही या येणाऱ्या शनिवार रविवारी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन करू शकणार आहात. खूप प्रभावी तिथी आहे. आणि मी खरंच सांगते एकदा, आणि असं आपल्या मार्गात सुद्धा सांगितलं की जे कोणी 12 पौर्णिमा कंटिन्यू 12 पौर्णिमा आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन घरामध्ये करेल त्यांना अनुभूती येणार म्हणजे येणारच.
मी खरं सांगते, खूप लोकांना अनुभूती आलेली आहे, अनुभूती येत आहे. तुम्ही सुद्धा अनुभूती घ्यायला हरकत नाही. आणि श्रीहरी विष्णूंचा भरभरून आशीर्वाद या पूजेद्वारे आपल्याला मिळणार असेल तर मला एक सांगा, काही हरकत आहे का? तर नाहीच. आणि असं असतं, सत्यनारायण पूजनाद्वारे आपल्या घरामधलं जे काही धनधान्य असतं, अन्नधान्य असतं, त्याचं सुद्धा एक पूजन होत असतं, त्याच्यावर एक संस्कार होत असतात. हे ह्या पूजेचं महत्व आहे. आणि जास्त नाही, जास्त एकदम थोड्याशा अक्षरशः कमी साहित्यामध्ये हे पूजन आपल्या घरामध्ये होतं आणि तुम्ही स्वतः करू शकता. अजून एक प्रश्न येईल की सत्यनारायण पूजन कोणी कोणी करू शकतं? महिला, पुरुष, घरामध्ये तुमच्या मुलं मुली असते ज्यांना वाचता लिहिता येतं, ते सुद्धा हे वाचन करू शकता. महिलांना मासिक धर्म असेल तर मुलांकडून मुलींकडून करून घ्या किंवा मिस्टरांकडून करून घ्या, चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच ही संधी घालवू नका. जर तुम्हाला अधिक महिन्यामध्ये इतर दिवशी जमणार नसेल तर पौर्णिमा तिथी अतिशय उत्तम आहे, घालवू नका ती तिथी. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेल अशी आशा करते. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% त्याचं उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि हो, अजून एका ताईने मला प्रश्न विचारला होता की ताई, मला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला, म्हणजे त्या अगोदर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत होत्या, पण त्यांना आता पौर्णिमा तिथीला मासिक धर्म येतो आहे प्रत्येक वेळेस, तर त्यांना ते पूजन होत नाहीये. तर मी एक सांगेल, तुम्ही बाजूला बसा घरामध्ये, घरातल्या इतर व्यक्तींना कोणाला तरी ती पूजा मांडणी करून पूजन करायला सांगा. नक्कीच ते तुम्हाला जमण्यासारखं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.